भावे
तुझी चिंता त्यासी सर्व तुझी चिंता त्यासी सर्व हरि मुखी गाना हर परी
घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसी सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घे जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे पांडुरंगा करो प्रथमान आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण त्यांचे बंधू सज्जन श्रीगुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर मी कळा कुसरी काही जमिनी बोलू तू वचनाती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस प्रभावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासी अपुलिया मस्तक माझा पायावी या वारकरी संतांच्या सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सभे करता निवडलेला आपण श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असो एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून आवडीने आणि भावशब्द अंतःकरणाचं परमात्म्याचं चिंतन केलं तर तो परमात्मा आपल्याकरता काय करतो याचं चिंतन या अभंगातून स्पष्ट करतात विठ्ठल अभंगातील प्रतिपाद्य विषय असा नाथरायांचं म्हणणं आहे की आवडीने आणि भावशब्द अंतःकरणाचं परमात्म्याचं आपण चिंतन केलं तर आपल्याला चिंता करायची काही गरज नाही तो परमात्मा आपली सगळी चिंता बघतो तुझी चिंता त्याची सर्व आहे म्हणून कोणत्याही गोष्टीचा खेद करत राहू नको कारण तो परमात्मा सगळं काही जाणतो पती लक्ष्मीचा जाणत असतो एवढंच नाही तर सगळ्या जीवांचाही सांभाळ तो करतो तुझा अवेर करेल किंवा तुला मोकळून देईल असं कधी होणार नाही तुझं मोकलील आईसे म्हणून जशी स्थिती जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे त्या स्थितीमध्ये तू राहा आणि संचितात प्रारब्धात जसं असेल त्या पद्धतीने घडणारच आहे म्हणून कौतुक तो पाहे संचिताचे म्हणजे प्रारब्धात संचितात बदल करण्याची ताकद तुमच्या आमच्यात नाही यात नवल नाही त्या परमेश्वरामध्ये सुद्धा नाही कारण त्याला सुद्धा भोगावं लागलं म्हणजे प्रारब्धात बदल करण्याची ताकद त्या परमेश्वरात नाही पण त्या परमेश्वराच्या कृपेमध्ये आहे आणि ती कृपा एकदा का संपादन झाली की प्रारब्धवशात असलेल्या सगळ्या भोगांचा नाश होतो म्हणजे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला आणि ती कृपा संपादन करण्याकरता काय केलं पाहिजे नामचिंतन केलं पाहिजे असा भक्ताचा सरळ भावार्थ विठ्ठल
निमित्ताने कार्यक्रम आहे. उपस्थित सर्व भाविकांना जरी या गोष्टीची कल्पना असेल तरी सुद्धा सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरते. याने मोठी हेदुटणी या गावामध्ये सालाबादप्रमाणे संपन्न होणारा 3.5 दिवसाचा कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वामन बाबा महाराज असतील, सद्गुरू सावरराव बाबा महाराज असतील, गुरुवर्य वासुदेव महाराज आणि त्याचबरोबर याच गावातील असणारे वैकुंठवासी भक्तिपरायण सीताराम महाराज काटेली असतील, वैकुंठवासी भक्तिपरायण गोपाळ दादू काळू हे भक्तिपरायण धुंडू धर्मा पाटील, वैकुंठवासी भक्तिपरायण विष्णू महाराज दातिवली या सर्वांच्या आशीर्वादाने आणि कैलासवासी नागोदुंदा पाटील यांच्या स्मृती प्रत्यर्थ प्राण प्रतिष्ठित केलेला श्री लक्ष्मी नारायण देवतांचा वार्षिक उत्सव गेल्या 46 वर्षापासून मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि यंदा 47व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना पहिल्या दिवसाची नामचिंतनाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या त्यांची पामराकडे सुपूर्द करण्यात आली. या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला आपल्याच गावातील असणारे जैनश्री भक्तिपरायण गणेश महाराज काळू यांच्या वतीने फोनच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. आणि या ठिकाणी आल्यानंतर ज्यांनी आमचं स्वागत केलं आदरणीय प्रकाशजी काळण असते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन या संपूर्ण कार्यक्रमाचं करण्यात आले त्याबद्दल समस्त हेदुटण्या ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांच्या विनंतीला मानत आपण सुद्धा सगळी मंडळी लांबून येऊन या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल संपूर्ण श्रोतेमय बाबाला धन्यवाद देतो. आणि समस्त हेदुटण्या ग्रामस्थांच्या वतीने हे मला मिळालेलं निमंत्रण त्या निमंत्रणामुळे उपस्थित सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा मला झालेला लाभ ते संबंध आहे. उपस्थित सर्व गुणीजन गायनाचार्य, मृदुंगाचार्य, हार्मोनियम वादक, विणेकरी बाबा, कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळ आणि आपण सर्व देव श्रोतृवर्ग या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला लाभलेली भव्यता विठाला सेवेचं निमित्त सगळ्यांच्या लक्षात आलेले श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा हा वार्षिक उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. आणि समस्त ग्रामस्थ मंडळींचं मोलाचं सहकार्य या उत्सवाच्या पाठीमागे आणि असलंही पाहिजे. कारण हा जो कार्यक्रम आहे हा कोणा एकट्याचा नाही, एकट्याचा नोही खेळ म्हणून मेळ जमेल. सगळ्यांच्या सहकार्याने हा संपन्न होणारा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाकरता बरीचशी दिग्गज मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत आणि वास्तविक माझा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही, पण सेवके सांगितलेले करावे ते काम या न्यायाने ही सेवा करण्याचा यत्न या ठिकाणी करणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या समोर असलेले आपल्याच गावातील हेदुटणे भूषण म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो आदरणीय अनंता बाबा असते, मांगरुळचे नरेश महाराज असते, सगळेच बसलेले काय म्हणजे आता ज्यांचा या ठिकाणी कथेचा कार्यक्रम संपन्न झाला ऐश्वर्यात आदरणीय आमचे माळी महाराज असते आणि सगळीच महाराज मंडळ आमचे काटाईचे रामचंद्र बाबाही बसलेले, महिला मंडळ असतील, अजय दादा असतील, सगळेच गायनाचार्य मंडळ नाही का, सुरेश दादापासून सगळेच सगळ्यांना एकदा नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन विठाला. नियोजनाचा जर आपण विचार केला तर अतिशय सुंदर नियोजन नाही. नियोजनात कुठल्याही प्रकारची काटकसर नाही, भागवा भागवी अजिबात नाही, करायचं म्हणून नाही. तर भगवान लक्ष्मीनारायणच्या विषयी अंतःकरणात असणारी श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेले आहे. त्याबद्दल पुनश्च संपूर्ण संयोजक कमिटीला मनापासून धन्यवाद देतो. आणि आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस म्हटलं की सगळ्यांना कल्पना आहे नामचिंतनाने प्रारंभ करायचा असतो, असं वारकरी संप्रदायाने तुम्हाला हा दंड घालून देतो. पहिला दिवस म्हटलं की नामचिंतन आणि त्यानंतर मग संतपर प्रकरणातील असेल, स्थितीपर असेल, वेगवेगळे जागराला मागणी आणि शेवट कालेला. म्हणजे प्रत्येक दिवसाचा हा दंड घालून दिला. म्हणजे बाकी इतर ठिकाणी काही सांगितलं तर चालतं तेही नाही, त्याकरताही नियम घालून दिला. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती फिराव्या, जेणेकरून अंतरिक ठसावी वृत्ती श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे बुवाच्या घरचे, बुवाच्या नाही संताच्या घरचे.
संतांनी तुम्हाला ही मर्यादा घालून दिली, त्या मर्यादेप्रमाणे आज पहिला दिवस म्हटलं की नामचिंतन आहे. कारण सगळ्याच्या आधी काय नाम. पुढची सगळी कामं पूर्णत्वाला जातात. याकरता सकाळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आहे. कारण परमात्म्याचं नाम हे मंगल असल्या कारणाने ते आरंभाला घेतलं पाहिजे. आणि असा एक हेतू धरून प्रसंगाला अनुसरून असा अभंग निवडण्यात आलेला आहे. आणि ही जी सगळी परंपरा आहे, ही जी सगळी शिकवण आहे, ती सावळाराम बाबांनी तुम्हाला दिलेली आहे. आणि जवळजवळ आता 47वं वर्ष आहे. आणि हा जो महोत्सव आहे, मला वाटतं सावळाराम बाबांच्या पुण्यतिथीच्या मध्येच सापडला नाही. आधी सगळी दिग्गज मंडळी इथं पाहून मला असं वाटतं तिकडे डोंबिवलीला कोणी थांबलं की सगळीच मंडळी इकडे आलेली आहेत नाही का. आणि त्याचं एकमेव कारण संपूर्ण हेदुटणे ग्रामस्थांचं असलेलं प्रेम नाही. आणि प्रत्येक वारकऱ्याची जबाबदारी प्रत्येक गावागावामध्ये आपण तिथे केलं पाहिजे नाही. कारण आज आपण जर गेलो ना, तिथली मंडळी आपल्याकडे येणार नाही का. आज तुमचा हा पारमार्थिक आहेर जो चाललेला आहे, आज आपण त्या गावात, मग उद्या ती सगळी मंडळी एकमेका सहाय्यक अवघे धरू सोपं. तेव्हा संकल्पित वेळेमध्ये अभंगावर आपल्याला चिंतन करायचंय. वेळ किती झालेली माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं ठाऊक. आणि मला वेळेची सवय आहे. पुढे जाणार नाही ना आधी सोडणार नाही. बरोबर 9ला थांबण्याचा ठिकाणी प्रयत्न करतो. कारण कार्यक्रम सुद्धा बरोबर 7ला सुरुवात झाली. बरोबर वेळ सांभाळण्याचा प्रयत्न करतो. जर तुमचं चांगलंच अवधान मिळालं तर मग 9:30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. पण 10 पर्यंत नाही, बरं 9:30. पण तसं काय नाही. अंकुश मला जीप काढू नका. बरोबर 9ला मला वेळेची सवय. तेव्हा यथामती यथाशक्ती यथावकाश जसं माझ्या होतेला जमेल ते आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार. समोर बसले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सर्व भक्ती म्हणून सर्वांच्या चरणी अनन्य भावना सगळं आपण कीर्तन दुरुस्त एक वेळी विठाला. सध्याच्या काळामध्ये 7 ते 9 वेळ नाही, अतिशय चांगली वेळ, फ्रेश. आणि महिला मंडळालाही चांगलं पडतं. कारण भोजनाचा कार्यक्रम इथेच असल्यामुळे घरी काही तयारी करावी लागत नाही सगळ्यांच्या दृष्टीने. आता 9 ते 11 बोललं की माणसाला हा करतात माणसं. 11 बोलले पण 7 ते 9 फ्रेश टाइम. तेव्हा अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आणि सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे नाही का. सगळ्यांच्या पाठातला आहे. ज्या अर्थी कुणी मोबाईल काढला नाही त्या अर्थी सगळ्यांच्या पाठातला आहे नाही का. म्हणजे अभंगही परिचयाचा आणि बुवाही परिचयाचा नाही. पटेल दादा सगळं परिचयाचं असलं मग चांगलं जातं. या अभंगाच्या माध्यमातून एकनाथ महाराज नामचिंतनाचं महत्व प्रकट करून देतात. पहा, एकनाथ महाराजांच्या बाबत जर आपण विचार केला तर एक आगळं वेगळं वैशिष्ट्य लाभलेलं संत म्हणजे नाथ महाराज. कारण काही संत आहेत शांत नाही, काही शांत आहेत संत नाही, काही संतही आहेत शांतही आहेत पण श्रीमंत नाही.
पण संत, शांत आणि श्रीमंत या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे संत एकनाथ महाराज. एकनाथ महाराज जर सोडले तर बाकी सर्व संतांचं लौकिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर 18 विश्व दारिद्र्याने भरलेले जीवन. पण एकनाथ महाराज म्हणजे श्रीमंत संत आहे, श्रीमंत नाही, पारमार्थिक दृष्ट्याही आणि प्रापंचिक दृष्ट्याही नाही. आणि त्यांचा अधिकार सामान्य नाही. आजही आपण पाहत असतो, आता महाकुंभ मेळा चालू आहे नाही का. हे सगळे साधू कुठून येतात आणि कुठं जातात काही कळत नाही. पण हे सगळे साधू हिमालयाच्या गुहेमध्ये तपश्चर्या करत असतात. पण मोठमोठ्यांच्या ध्यानाला आकलन न होणारा तो परमात्मा पण नाथ बाबांच्या घरी कामं करतो. नाही तर ते तपस्वी तिथे गुहेमध्ये स्वतःला उलट टांगून घेतात आणि त्या उलट्या टांगलेल्या तपस्वींना गिध पक्षी कावळे जिवंत लचके तुडू खातात. तेव्हा ते तपस्वी कावळ्यांना विनंती करतात की खा बाबा खा, आमचं सगळं मांस खा, पण जोपर्यंत आमचा परमात्मा आम्हाला दर्शन देत नाही तोपर्यंत आमचे बुबुळे काढू नका. खा का सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दो नैना छान नदियो पिया मिलन कियास. अशांनाही तो परमात्मा दर्शन देत नाही. पण तो परमात्मा नाथ बाबांच्या घरी 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 36 वर्ष कावडीने पाणी भरण्याचं काम करतो. कावडीने पाणी ज्या घरी चक्कर पाणी वाही, अनन्य भक्ती भावी निळा वंदित असे. नाथ बाबांची आंघोळ झाली की धोतर न्यायचं, गंगेवर धुवून आणायचं. देव पूजेला बसले की चंदन उगाळून द्यायचं. प्रवचनाला बसले की हातात काठी घ्यायची, चोपदारकी करायची. कीर्तनाला उभे राहिले की गळ्यात टाळ घ्यायचं, ध्रुवपद धरायचं आणि उरलेल्या वेळामध्ये पाणी भरण्याचं काम केलं. 36 वर्ष श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे ही करीतो. स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. आणखी एक नाथ बाबांच्या समकालीन दासोपंत नावाचे संत, दासोपंत, आणि त्यांचाही अधिकार सामान्य आहे. आणि दासोपंतांच्या सोबत सोंगट्या खेळण्याकरता जगाचा बाप यायचा. आणि एक दिवस सोंगट्या खेळत असताना नाथ बाबा अकस्मात आले दासोपंतांच्या भेटीला. पण नाथ बाबा आल्यानंतर जगाचा मालक अंतर्धान पावला. पण गैरसमज झाला दासोपंतांचा की पट्ट्यासोबत सोंगट्या खेळणारा जगाचा बाप पैठणचा नाथ बाबा आल्यानंतर निघून गेला, कदाचित हात व दर्शन देण्याच्या लायकीचा नसावा. गैरसमज. आणि मग दोघांच्याही चर्चा झाल्या, पारमार्थिक व्यावहारिक नाही. आणि मग गोळ पाणी झालं, तेव्हा चहा नव्हता. आणि नाथ बाबा जाण्याकरता निघाले, सांगितलं दासोपंत कधी वाड्यावर आला तर या पुढे. म्हटले येईल. कधी योग आला तर या, म्हटले येईल. आणि एक दिवस दासोपंत नाथरायांना भेटण्याकरता पैठणला वाडा विचारत आले. आणि दारातलं दृश्य बघितलं, चकित झाले. पठ्ठ्यासोबत सोंगट्या खेळणारा भगवान नाथ बाबांच्या दारामध्ये हातात काठी घेतली, चोपदारकीचा ड्रेस घालून उभा होता. आणि विचारलं दासोपंतांनी, देवा तुम्ही इथं काय करताय? देवाने तोंडावर बोट ठेवलं, सांगितलं हळू बोला. अहो पण तुम्ही काय करताय? म्हटलं आतमध्ये मालकाचं प्रवचन चाललंय. कोण मालक? एकनाथ महाराज. अहो पण त्या दिवशी ते आले तेव्हा तुम्ही निघून गेलात, मला वाटलं दर्शन देण्याच्या लायकीचे नसते. दासोपंत असं कधी कुणाला कमी लेखू नये. ते मालक आहेत आणि मी बिना परवानगी तुमच्याकडे आलो होतो म्हणून तिथून निघून गेलो. का? एकनाथ रायांचा अधिकार मी का सांगितलं? काय सांगतो यापेक्षा कोण सांगतो महत्वाचं नाही का. सांगणारे भरपूर असतात. नाही तर आता भाषण चाललेलं असतं दारूबंदीवर. संतांची प्रमाण घेऊन आनंद बाबा नाही, दारू गांजा मत पिओ और अकल गुंग हो जाती, आपले दमन कदाम कष्टे भूमी मिटली जाते. टाळ्यांचा कडकडाट. लोकांना असं वाटतं यांच्या भाषणाने आपलं हेदोटणे गाव व्यसन मुक्तीच्या प्रथम क्रमांकावर आहे. आपण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याच. म्हणजे काय सांगतो यापेक्षा कोण सांगतो महत्वाचं. इथे सांगणारा कोण आहे? ज्यांच्या घरी भगवान परमात्मा 36 वर्ष काम करतो असे अधिकार संपन्न एकनाथ महाराज काय सांगतात? नामाचं महत्व सांगतात. विठाल आणि नाथराय या कलियुगामध्ये नामाचं महत्व का सांगतात? त्याचं एकमेव कारण संताला समाजाची नाडी कळालेली असते नाही का. समाजाची नाडी कळालेली असते. वास्तविक हा संबंध. तुम्ही आम्ही आजारी आहोत आणि ते वैद्य आहेत. मराठीत सांगायचं ठरलं तर ते डॉक्टर आहेत, तुम्ही आम्ही पेशंट आहोत नाही. इतकं कळत बस. आणि जोपर्यंत देहाचा संबंध आहे तुमचा आमचा
तोपर्यंत हे ठरलेलं आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. कारण आजार प्रत्येकाला आहे. फरक एवढा आहे फक्त काहींचा तो लपलेला आहे तर काहींचा प्रगट झालेला आहे, नाही का? पण आजार प्रत्येकाला. आणि प्रत्येक रोग्याची इच्छा आहे औषध पाहिजे, फुकट पाहिजे, खाताना गोड वाटलं पाहिजे आणि आजार कायमचा गेला पाहिजे, आहे की नाही? प्रत्येक रोग्याची इच्छा. प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा आहे अजय दादा, म्हैस पाहिजे, बिना शंगाची पाहिजे, मारकी नसली पाहिजे, फुकट भेटली पाहिजे, अजिबात न खाणारी पाहिजे आणि भरपूर दूध देणारी पाहिजे. प्रत्येक कामगाराची पण इच्छा आहे, नोकरी पाहिजे, अजिबात काम नसलेली पाहिजे, झोपायलाही मिळालं पाहिजे, अधून मधून घरी पण यायला भेटलं पाहिजे, पगार भरपूर पाहिजे. अहो कीर्तनकाराची पण इच्छा आहे, काय? कीर्तन पाहिजे, रोज पाहिजे, जवळच पाहिजे, नाही? आणि सत्कार करणारी भरपूर पाहिजे आणि भरपूर पाहिजे. काय ऐकायला समाज म्हणतो मी, तुम्ही बद्दल डोक्याला म्हणजे माझ्या मनातलं ओळखतो तुम्ही विठाला. असं प्रत्येक रोग्याची इच्छा आहे, औषध पाहिजे, फुकट पाहिजे, खाताना गोड वाटलं पाहिजे आणि आजार कायमचा गेला पाहिजे. का? संतांना समाजाची नाडी कळालेली आहे. आता आजार पण तसलेत ना, डॉक्टर पण तसलेत. डॉक्टरकडे गेल्यानंतर मग डॉक्टर साहेब झोपायला सांगतात, झोपा आता, श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, कायमचा नका सोडू, डोळे उघडा, बंद करा, उघडा, बंद करा, जीभ दाखवा, उलते व्हा, पालते व्हा, उठा, सांगा आता काय होत. मग ते म्हणतात हे जर घरी कळलं असतं तर उठा कशा काढायला, इथं कशाला आलो असतो. त्यांना विचारलं जातं काय होतं, काय नाही, डोकं दुखतं का, पोट दुखतं का, पाय दुखतं का, हात दुखतं का? म्हटलं नाही. मग कसं नुसं होतं, कसं नुसं होतं. मग एक तर काय मायचा पाला घेईल असं तसं होईल तुझं. म्हणजे कोणत्याही रोग्याकडून बिन उपासनेच्या उद्देशाने भलत सलत औषध देणारे आम्ही वैद्य नाही. न हो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले, न हो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले, भलते द्यावे पाले, भलते यासी, भलते द्यावे पाले. कोणत्याही रोगाकडून बिन उपासनेच्या उद्देशाने भलत सलत औषध देणारे आम्ही वैद्य नाही. न हो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले, भलते द्यावे पाले, भलते असे. का? संतांना समाजाची नाडी कळाली. आणि जुन्या काळामध्ये पंडित आता ते नाडी तज्ञ असायचे, जुन्या काळात नाडी तज्ञ आता नाही. मग नाडी तज्ञ, वस्त्र परीक्षा, नेत्र परीक्षा, म्हणजे रोग्याचे फक्त डोळे तपासायचे आणि सांगायचे कुठला आजार होता. वस्त्र परीक्षा म्हणजे रोग्याला नाही न्यायचं, फक्त त्याचे कपडे न्यायचे आणि कपडे तपासून सांगायचं त्यांना कोणता आजार झाला. असे नाडी तज्ञ, नाही का? आता मी नाडी चेक करायचे मग आजार, ते आता नाही राहिलं, ते तर स्टेटस्कोप आल्यापासून. पण नाडी तज्ञ, आणि एक नाडी तज्ञ होता बरं का, आणि त्याची कीर्ती राजापर्यंत गेली. आणि राजाने त्याला बोलावून घेतलं, म्हणजे त्याची परीक्षा घ्यायची, मला किती तज्ञ ते पाहायचं. आणि बोलावलं आणि आल्यानंतर सांगितलं माझ्या राणीला काय आजार झाला ते मला तुम्ही सांगा. त्याने सांगितलं राजे मी महिलेच्या हाताला स्पर्श करत नाही. राजा रागावला, मग तू फक्त पुरुष वाचवायचा ठेका घेतला का? तसं नाही, उपाय आहे. काय करावं लागेल? म्हटलं तुमच्या राणीच्या हाताला एक दोरी बांधा बरं, आणि त्या दोरीचं टोक माझ्या हातात द्या. ते टोक धरून सांगेल तुमच्या राणीला काय आजार झाला, काय तज्ञ असेल. आता राजालाही परीक्षा घ्यायची होती म्हणून राजाने काय केलं, एका बंद खोलीमध्ये राणीला ठेवलं आणि त्या दोरीचं टोक एका म्हशीच्या पायाला बांधलं, म्हशीच्या, आणि ते टोक दिलं त्याच्या हातात नाडी तज्ञाच्या. आणि जवळजवळ अर्धा तास झाला, घामाघूम झाला, डोकं चालत नाही. आणि अर्ध्या तासानंतर त्याने सांगितलं राजे ही नाडी जनावराची आहे, माणसाची, म्हणजे काय तज्ञ असेल. तसं संतांना समाजाची नाडी कळालेली आहे. आणि नाथरायणने आपले अधिकार त्याने संतांनी समाजाकडे दृष्टी अवलोकन केलं, पाहिलं तेव्हा त्याला 3 प्रकारात घडलेली माणसं दिसली. 3 प्रकारात कशी? काही स्मरण करताना दिसली, काही चिंतन करताना दिसली, तर काही चिंता करताना दिसली. आता पहा, तुमच्याकडे 3 गोष्टी मी मांडून ठेवल्या.
आता थोड्या वेळा करता मी गुरुजी आणि तुम्ही विद्यार्थी, थोडा वेळ बरं का. तसे सगळे तर माझे बापच आहेत, पण थोड्या वेळ. आता मी बोर्डवर लिहितो जोड्या लावायच्या बाळकृष्ण दादा बरं. स्मरण, चिंतन, चिंता आणि पुढे भूत, वर्तमान, भविष्य. आता जोड्या लावायच्या बरं. आता याचं त्याला होत नाही, त्याचं याला होत नाही. अंकुश दादा, स्मरण नेहमी भूतकाळाचं, चिंतन नेहमी वर्तमानाचं आणि चिंता असते ती भविष्याची. स्मरण नेहमी भूतकाळाचं, कसं होतं आणि कसं झालं. नाहीतर आम्ही जर आमचा भूतकाळ आठवला तर मला वाटतं फक्त क्रिकेट खेळण्यापुरतेच मर्यादित होतो. पण काय सावळाराम बाबांनी कृपा केली ना, होत्याच नाही नव्हत्याचं होतं झालं म्हणावं लागेल. आणि ते कीर्तन करण्याकरता आलं. म्हणजे कसं होतं आणि कसं झालं. स्मरण नेहमी भूतकाळाचं, चिंतन नेहमी वर्तमानाचं असतं. चालू स्थितीत माणसं चिंतन करतात. नाहीतर आता महिला मंडळ सगळे आल्या घाईघाई इथे कीर्तनाला, जागा मिळेल की नाही, जागा मिळेल की नाही म्हणून घाईघाईत आल्या. दाराला कुलूप लावलं नाही. आता सगळे आले ना इकडे, कुलूप लावलं. पण इथं बसल्यानंतर नरेश महाराज लक्षात आलं कुलूप लावलं पण ओढून नाही बघितलं. कधी कधी लागत नाही, ते लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही. बसतात कीर्तनात झटके मारत चिंतन करतात घरच्या कुलपाचं. म्हणजे चिंतन वर्तमानाचं आणि चिंता असते ती भविष्याची. प्रत्येकाला माणूस दिवसभर काबाड कष्ट करतात, संध्याकाळी घरी आला, जेवण झालं, पलंगावर कलंडला की त्याच्या समोर उभी राहते ती चिंता. खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळे, नाही का. म्हणजे चिंता असते ती भविष्याची आणि चिंता नाही असा माणूस जन्माला आलेला नाही. प्रत्येकाला चिंता, चिंतेचे विषय वेगवेगळे असतील पण चिंता नाही असा माणूस नाही. प्रत्येकाला चिंता. सफर करने वाले को चिंता सामान की, किराएदार को चिंता मकान की, नैया चलाने वाले को चिंता तूफान की. चिंता प्रत्येकाला आहे. आणि चिंतेचं एक विशेष आहे, चिंता ही जाळण्याचं काम करते. जाळण्याचं. चिंता की बडी आग लगी है जले सब संसार. जाळण्याचं काम करते. नाही तर दोन शब्द सगळ्यांच्या परिचय, चिंता, चिता, दोन्ही शब्द नाही का. आणि दोन्हीही जाळण्याचंच काम करतात. चिंताही जाळण्याचं काम करते आणि चिताही जाळण्याचं काम करते. पण फरक एवढा आहे, चिंता जन्मभर जाळते आणि चिता एकदाच जाळते. एकदाच ना का तुमच्याकडे दरवर्षी पेटवाचा कार्यक्रम नाही, चिता एकदाच. आणखी एक फरक आहे, चिंता सजीवाला जाळते आणि चिता निर्जीवाला जाळते. चिंता नाही असा माणूस नाही, प्रत्येकाला चिंता आहे. आणि हे नाद बाबांनी ओळखलं की बाबांनो चिंता करू नका, चिंतन करा. चिंतन नाही का. मी चाललो अभंगाकडे बरं. नाही तर पहा, आपण पंढरपूरला जातो, पंढरपूरला, आणि तिथं वाळवंटाच्या भूमीमध्ये ती फिरतं दुकान असतं, फिरतं दुकान नाही का. त्या बाईच्या डोक्यावर टोपलं असतं ते पुस्तकाने भरलेलं आणि तो बाप्या त्याच्या गळ्यात पेटी असते आणि तो बारीक आवाजात, बारीक शिवाजीचा पाळणा, पुस्तक 5 रुपये. पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक 10 रुपये. आणि या महिला मंडळ तिथं जातात, तिथं गेलं की ते पुस्तक खरेदी करतात नाही का. आणि जशीच्या तशी नावं आनंदा बाबा पाठ करतात. त्या नावाचा ना पतीचा काही संबंध नसतो, असतो का. आता आपण सगळी मंडळी पाहत असतो, ते लग्नामध्ये नावं घेतली जातात, त्या नावाचा ना पतीचा काही संबंध असतो का. नाही तर नावं पाहतो, सोन्याचा पाऊस, मोत्याच्या धारा. कसला पाऊस, सोन्याचा, आणि धारा कसल्या, मोत्या. सोन्याचा पाऊस, मोत्याच्या धारा. राव निघाले लढाईला, अब्दागिरी धरा. हे शेणाचं टोपलं घेऊ आणि तू म्हणते राव निघाले लढाईला. म्हणजे त्या नावाचा ना पतीचा काही संबंध नाही. आता बरीचशी नावं आलीत नाही, बरीचशी नाव. नाही तर पक्वाजन करता येतात, ते पिक्चर निघाले की तशी नावं करतात नाही. अमित महाराज आता ते वाजवतात नाही तर मग तशी नावं घेतात. पांडुरंगाच्या कृपेने वाजवण्याची येते मला कला, अमुक अमुकचं नाव घेतो, पुढचं जाणून घ्या. नावं निघाली तशी, मी पुढचं म्हणालो नाही. आता हे मी कशा करता सांगतो, लग्न समारंभामध्ये, विनोद म्हणून नाही, मला पुढे अध्यात्म सांगायचं का. लग्न समारंभामध्ये सगळ्याच महिला मंडळ नावं घ्यायला लावतात की नाही. आणि लग्नामध्ये पत्नी पतीचं नाव घेते, माहिती आहे सगळं घेते. आणि पत्नी एकदा नाव घेते पतीचं तर पती तिची सगळी जबाबदारी वाहतो की नाही. मग पत्नी एकदा नाव घेते पतीचं तर पती तिची सगळी जबाबदारी वाहतो. मग आपण सतत त्या परमेश्वराचं चिंतन केलं तर तो आपली चिंता होणार नाही. त्याकरता नाथ बाबा सांगतात की बाबांनो चिंता करू नका, आवडीने आणि भावनेने त्या परमात्म्याचं चिंतन करा. आवडीने भावे हरी
एकदा नाव घेते तर पती त्याची सगळी जबाबदारी वाहतो. मग सतत त्या परमेश्वराचं जर आपण चिंतन केलं तर तो आपली चिंता होणार नाही. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पण कधी आवडीने भावे हरिनाम घेसी आणि मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने आणि भावनेने जर त्या परमात्म्याचं चिंतन केलं तर आपल्याला चिंता करायची गरज नाही. आपली सगळी चिंता तो वाहणार नाही का. पण इथे आवर्जून शब्द घातले आवडीने नाही का. नाही तर काय काय माणसं नामचिंतन करतात पण कसं स्वार्थापोटी भीतीपोटी नाही का करतात. नाही करत असं नाही करतात माणसं पण त्याच्या पाठीमागे स्वार्थ असतो. नाहीतर पहा एवढ्या वया येईल जेव्हा पण कोणाला दिवा लागून इथं स्वार्थापोटी नाहीतर कधी कधी भीतीपोटी. एक जण अरण्यात गेला बरं म्हणजे दादा वाट चुकला. संध्याकाळ झाली सूर्य मावळतीला गेला. अंधार पडल्याबरोबर तो घाबरला आणि वाघाची डरकाळी त्याच्या कानी आली. पण एक बरं झालं याने वाघाला बघितलं वाघाने याला बघितलं नाही आणि जी धूण ठोकली घराकडे निघाला. जिकडे वाट मिळेल तिकडे पळाला आणि मग गाव लागलं दिवे दिसले आणि म्हाताऱ्यांच्या चर्चा कानी आल्या. मग तिथं अंगणात गेल्याबरोबर कॅसेट बदली केली. मेरे अंगणो मे तुम्हाला देव म्हणतात एका अरण्यातच काम होतं का इथं आल्यावर कॅसेट बदली केली. म्हणजे हे जे नाव घेतलं ते भीतीपोटी स्वार्थापोटी भीतीपोटी नाही तर आवडीने भावे हरिनाम घेसी. भावे म्हणजे भावनेने घेतलं पाहिजे. कायेनं वाचेनं आणि मनानं नाही का. कायिक वाचिक मानसिक तिन्ही प्रकार. आता कायेनं वाचन मानसिक तिन्ही प्रकारेच असलं पाहिजे. नाही तर पंढरपूरला जातात माणसं कधी कधी पंढरपूरला त्यात आषाढी वारी आणि तिकडे गेलं की इकडे आवणी असते नाही का घरी शेतीचं काम असतं. कायनं तिथं वाचन पण तिथं मनानं इकडं असतं. काही वाचन जातात मनाने जातात तर कायनं नसतात नाही. काही माणसं इथं शेती करतात पण चिंतन सारखं तिकडं असतं. वाचन मनाने तिकडं कायनं येत नाही तर माणसं मंदिरात जातात मंदिरात आणि मंदिराच्या बाहेर बोर्ड लावलेला असतो पादत्राणे येथे काढावे बोर्ड लावलेला असतो.
पण आता श्रीमंती आल्यामुळे माणसं 2,500-3,000 हजाराचा जोडा घेतात ते ऑनलाईन आल्यापासून. आणि त्या मंदिराच्या जवळ गेले ते बोर्ड बघितला की लक्षात येतं कोणी माणसाने हा बोर्ड लावला असं तरी लावायचा होता. 2,500च्या पुढचा असला आतमध्ये घेऊन जाणे, पण नाईलाज होतो. जोडा बाहेर काढून ठेवावा, आतमध्ये जातो, देवाच्या चरणावर लोटांगण घालतो आणि सांगतो अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम तस्मात् कारुण्य भाव रक्ष रक्ष. पांडुरंगा, दर्शन होईपर्यंत माझं तोंड तुझ्याकडे, पण तुझं तेवढं जोड्याजवळ, म्हणजे काय नाही येत आहे, वाचने येत आहे, पण मनानं जोड्याजवळ. आणि त्याकरता नाथबाबा म्हणतात आवडीने आणि भावनेने हरिनाम घेसी. आणि मग पुढचे शब्द तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मग तुला चिंता करायची गरज नाही, तुझी सगळी चिंता तो परमात्मा. याला किती मधला आधार देतो. अनन्य चिंतयंतो ये जना पर्युपासते तेषां नित्य वियुक्ताना योगक्षेम वहाम्यो. भगवान काय सांगतात, जो साधक अनन्य भावनेने माझं चिंतन करेल त्याला चिंता करायची गरज नाही, त्याची सगळी चिंता मी वाहतो, त्याचा संपूर्ण योगक्षेम मी वाहतो. नाही का माऊली सांगतात मग तयाची चिंतवणी मदची पडली. नाही त्याला चिंता करायची काही गरज नाही, त्याची सगळी चिंता मी वाहतो. त्यांचा भाग आहे माता आनंदबाबांनी दिले प्रमाण म्हणजे गवण्याला लावलेली वीट एकदम फिट. त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता. त्यांचा म्हणजे कोणाचा, जे अनन्य भावनेने चिंतन करतात त्यांचा, बाकीच्यांचा नाही. आणि ज्यांनी ज्यांनी चिंतन केलं त्यांचा संपूर्ण योगक्षेम भगवान परमात्म्याने वाहिला. काही म्हणते तुम्ही सांगता, काही पुरावे आहेत का, काही उदाहरणं आहेत का? आहेत ना संत प्रकरणामध्ये, नाही का? पहा प्रसिद्ध उदाहरण सांगतो. ज्यावेळी चोखोबारांची पत्नी बाळंतपणाला आली आणि मग तिने सांगितलं की आता बाळंतपण जवळ आलेलं आहे, त्याकरता साहित्य घेऊन या, नाही का, काही लागेल ते घरामध्ये. चोखोबाची कांता असे ती गर्भीण झाले तीस पूर्ण 9 मास, म्हणून करुणी विनंती पतीशी बोलत असावे साहित्य घराला. माझ्या मनात सांगितलं प्रमाणाने सांगतो. आणि चोखोबरांना सांगितल्यानंतर चोखोबरांना पश्चाताप झाला. चोखा मनी करीत विचार मनी ऐसा घोर वागवावा, काय माझ्या डोक्यात आलं नाही वाढून घेतलं. आणि त्याकरता बहिणीच्या गावाला गेला, सांगितलं नाही, विचारलं नाही, गेले. न पुसता गेला बहिणीच्या गावा, आनंदे केशवा आळवीत गेले. आणि गेल्यानंतर दुपार झाली पण तरी सुद्धा वापस आलं नाही. बरं का, 2 प्रहर झाले न येती भोजना, कांता विचारणा करीत असे. बरं संध्याकाळी तरी येतील, पण संध्याकाळ पण झाली तरी नाही आले. शोध करिता संध्याकाळ झाला, पती माझा गेला कोणीकडे. आणि मग तिला पश्चाताप झाला, विरक्त असे मी सांगितले काम नाही, माझा पती विरक्त आहे आणि त्यालाही मी काम सांगितलं. मग पांडुरंगाला विनंती केली, अहो पांडुरंगा त्यासी आणि आता न सांगेनी वार्ता संसाराची. पुन्हा संसाराची वार्ता कधी सांगणार नाही, पण एकदा घेऊन. आणि बाळंतपण एकदम जवळ आले, वेदना होऊ लागली. आणि मग परमेश्वराची प्रार्थना केली, पण चिंता जगाच्या बापाला. आणि चोखोबराय बहिणीकडे गेलेले, आता यायचं त्याकरता जगाचा बाप चोखोबरायांच्या बहिणीच्या वेशामध्ये आला आणि दारावर थाप मारली.
मारी चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडा दार हाका मारी नाही का. म्हणजे चोखोबारांच्या पत्नीचं बाळणपण देवाने केलं. एवढंच घडतं का? उगाच घडत नाही. त्याकरता परमेश्वराचं नामचिंतन असलं की आपली सगळी चिंता तो परमात्मा पाहतो नाही का. जगद्गुरु तुकोबारांच्या बाबत विचार केला. तुकोबार आहे गावामध्ये ज्यावेळेस नामचिंतन करायचे पण गावामध्ये विक्षेप होऊ लागला नाही का. काही लोकांनी त्रास दिला. बंबाजी बुवाने काठीने झोडपून काढलं. एका बाईने उकळतं पाणी अंगावर टाकलं. काहींनी गाढवावरून धिंड काढली आणि भजनामध्ये विक्षेप होऊ नये म्हणून तुकोबारांनी डोंगराच्या डोंगर काढली नाही का. भामचंद्र असेल बोराडेश्वर नाही का भामगिरी आणि एकदा तुकोबार भंडारा डोंगरा नाही माहित आहे सगळ्यांना. सगळं पाठ आहे तुम्हाला. आणि पाठ असलेलं सांगितलं की बरं नाही का. नवीन काही सांगितलं लोक म्हणतात थापा मारतो का. पाठ असलं आणि तुकोबारांची पत्नी आता काही काही माणसं सांगतात की रागीट होती नाही का कर्कशा होती. तुकोबारांना रागाने बोलणारी होती. अरे तुझ्या तसंच सांगितलं पाहिजे. पण महान पतिव्रता म्हणजे तुकोबारांनी जेवण केल्याशिवाय अन्नाचा कण सुद्धा सेवन करत नाही. आणि ती सांगायची का हो निदान कुठं जाता सांगून तरी जात ना मला. किती किती डोंगर फिरत राहू मी. तुकोबारे म्हणाले तुला कोणी सांगितलं येत जा म्हणून. अहो तुम्ही नाही म्हणा पण तुम्ही जेवण केल्याशिवाय मी जेवण करत नाही. मग तुकोबारांनी सांगितलं देहूगावच्या बाहेर नंतर 3 वाटा फुटतात. तिथे कान लावून पाहायचं. ज्या वाट्याने विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला समजायचा आपला बुवा या दिशेने. आणि भंडारा डोंगरावर तुकोबार नामचिंतन करीत असताना त्यांची पत्नी भाकरी घेऊन आली. माहिती आहे सगळं नाही. आणि भाकरी घेऊन जात असतात तुकोबारांच्या पत्नीच्या पायाला काटा भरला नाही. आणि काटा इतका खोलवर गेला की डोळ्यापुढे अंधारीच आहे. आणि सहज मुखातून शब्द आले अरे अरे विठ्या तूही काळा आहेस आणि माझंही काळे केलंस. वाटोळ केलं प्रपंचाचं. डोंगर डोंगर फिरायला लावलं मला. पण शेवटी जगाच्या बापाला चिंता आहे. जगाच्या बापाला नाही. क्षणार्धात गुराख्याच्या मुलाच्या वेशामध्ये हात पॅन्ट घातलेली खांद्यावर घोंगडी हातात काठी घेऊन जगाचा बाप आणि तिथे आवाज दिला काय झालं आई साहेब. काय नाही काटा भरला. आवाज दिला त्याने मी काढू का काटा. जिजाबाई म्हणाल्यावर तू केवढा काटा केवढा तुला कसं काढणं शक्य. देव मनात म्हणतात तुम्हाला म्हणून सांगतो मी काय म्हणतात मोठमोठ्यांचा काढतो. मोठमोठ्यांचा म्हणजे कोणाला कंसाचा मीच काढला रावणाचा मीच काढला. मोठमोठ्यांचा काढ आणि काटा काढण्याकरता नाही का. काटा काढण्या म्हणून तर पहा ना तुकोबारांच्या अगोदर जिजाबाईला देवाने दर्शन दिलं. काटा काढण्याकरता आता काटे कुठे नवीन महिलांना काही माहित नाही का. जुन्या आजीबाई असतात त्यांना माहिती आहे काट्या कुठे. आणि तो काटा काढायचा असेल तर काय करावं लागतं काटा शोधायचा म्हणून नाही. आता जुन्या आजीबाई असतील ते सांगतील काय करावं लागतं थुंका लावावं लागतं काटा शोधण्यात थुंका. आणि जवळजवळ देव बराच वेळ थुंकाच लावत होतो. जवळजवळ 8:15 वाजले तरी थुंकाच लावत. जिजाबाई रागात किती थुंका लावतो. देवाने सांगितलं काटा दिसत नाही आई साहेब. जगातलं सगळं दिसतं या मला सगळं पण काय सांगतात काटा दिसत नाही. पण त्यांचा वेगळा हेतू होता. ते म्हणतात किती दिवसापासून या संधीची वाट पाहत होता. किती दिवसापासून तू माझ्या संताची सेवा करणारे माऊली आहेस आणि तुझ्या पायाची माती मला कधी चाटायला मिळेल या संधीची वाट. देव इच्छी राजा चरणीची माती आणि धावत चालते मागे. अहो नामयाचे पाठी चाले केशराज का लागावया राजा चरणीची. किती दिवसापासून या संधीची वाट पाहत होतो. आणि मग तो पायातला काटा काढला. हे मी कशा करता सांगतो. जगाचा बाप काटा काढण्याकरता येतो का तुकोबारांच्या भाकरी त्यांच्या वेळेवर पोचल्या पाहिजे ही चिंता देवाला आहे. तुझी चिंता त्यासी सर्व तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भगवान परमात्मा चिंता वाचा भगवान परमात्मा. नाहीतर गोरोबा काकांचं उदाहरण प्रसिद्ध आहे. गोरोबा काकांचं नाही का
ज्यावेळेस गोरोबा काकांचे हात तुटले, कसे तुटले ते मला नाही सांगायचं, पण हात तुटल्यानंतर गोरोबा काकांना चिंता पडली की मी भजन कसं करणार, आणि देवाला चिंता पडली गोरोबा काकांचा प्रपंच कसा चालणार, नाही का पा. गोरोबा काकांना चिंता मी भजन कसं करणार, आणि देवाला चिंता यांचा प्रपंच कसा होणार, कारण प्रपंच जर चांगला झाला नाही तर परमार्थ कसा होणार. पण शेवटी जगाच्या बापाला चिंता आहे. जगाचा बाप क्षणार्धामध्ये कुंभाराचा वेश घेतला, कुंभाराचा वेश वैकुंठात असेल, मी तिथंच होतो, तिथं वेश घेतला कुंभाराचा, आणि गरुडाकडे बघितलं, कारण नुसतं कुंभाराने काम चालत नाही नरेश बाबा, गाढव पाहिजे, नाही गाढव पाहिजे. गरुडाकडे बघितलं, गरुड विचार करू लागला, जवळजवळ आता काय काम करावं लागेल, नाही का. म्हटलं गरुडा इकडे तिकडे काय पाहता, चला गाढव व्हावं लागेल तुम्हाला. गरुडाने सांगितलं ठीक आहे, सेवके सांगितले का. गरुड गाढव झाले, बरं का. भगवान कुंभार झाला. पण नुसतं चालत नाही ना गाढव असून, गाढवाला हाकण्याकरता बाई पाहिजे ना, नाही का, कारण बाईशिवाय गाढव हाकलंच जात नाही. बाई पाहिजे, मी तुमच्याच पक्षात आहे. आणि मग रुक्मिणी माता म्हणू लागली इकडे तिकडे काय पाहता, मी आहे की यायला तयार, चला. आणि मग जगाचा बाप कुंभार, गरुड गाढव आणि रुक्मिणी माता बाई. आणि आल्या सगळी एरला, गोरोबा काकांच्या दरवाजावर थाप मारले. दार उघडल्यानंतर गोरोबा काका आले आणि विचारपूस केली. म्हटलं कोण आहे, म्हटलं मी एक फिरस्ती कुंभार, विठू कुंभार माझं नाव, आणि मला असं ऐकण्यात आलं की तुम्हाला कोणत्या सेवकाची गरज आहे, त्याकरता मी आलो. गोरोबा काका देवाचं चिंतन करू लागले, न जाणू माझी चिंता देवाला पडली की काय, असा एक सेवक पाठवून दिला. देव म्हणतात मला कोण पाठवतं, मीच आलोय. बरं मग कशी मडकी पडायचं, कुठून माती कुठून पाणी आणायचं सगळं दाखवून दिलं, बरं सगळं दाखवून दिलं. आणि सगळं दाखवून दिल्यानंतर आता मडकी बनवणार कोण आहे, जगाचा बाप. गिरायकाने मडकं हातात घेतलं की घरी घेऊन जायचे आणि सांगायचे काका राग मानू नका, तुमचा सेवक तुमच्यापेक्षा चांगली मडकी बनव. काका म्हणायचे त्या निमित्ताने का होईना पण तुमची सोय झाली. पण ज्यावेळेस ही बातमी आळंदीच्या बरं का ज्ञानोबा आधी चारही भावंडांपर्यंत गेली की काकांचे हात तुटले, कसे काय तुटले, आपण विचारपूस करण्याकरता गेलं पाहिजे. म्हणजे चारही भावंड बरं केरला आले, आणि ही चारही भावंड येणार एवढ्या देव विचार करू लागला आपल्याला ओळखणार येणार, तर आपलं कपाळ गुंडाळून निघून चला. एवढे चारही भावंड आली आणि विचार करू काका एवढा मनस्ताप का केला, हात तुटले तुमचे, माझा तुमचा प्रपंच कसा हो. काकाने सांगितलं न जाणू माझ्या प्रपंचाची चिंता देवाला पडली काय, असा एक कुंभार पाठवून दिला की माझी प्रपंचाची चिंता मिटली. मुक्ताबाईंनी सांगितलं बोलावं तो कोण आहे तो कुंभार. बोलवायला गेले तर आवाज देतात कुठूनही वो येईना. म्हटलं गेले कुंभार बोल. बरं त्यांनी बनवलेलं मडकं तर दाखवा. ते मडकं हातात घेतलं मुक्ताबाईंनी आणि बारीक निरीक्षण केलं तर त्याच्यावर काय होतं, शंख चक्र पद्म अशी चिन्ह पाहिली. आणि मग सांगितलं काका तुमच्या घरी जो काम करणारा कुंभार होता तो सामान्य कुंभार नव्हता. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी काम करत होता, हे तुम्हाला कसं कळलं. आणि मग गोरोबा काकांनी ते मडकं निरीक्षण केलं आणि सांगितलं देवा माझ्या जागेवर येऊन तू काम केलं, असं का केलं. देव सांगतात जो माझं अनन्य भावनेने चिंतन करतो त्याची सगळी चिंता मी वाहतो. तुझी चिंता त्यासी सर्व भक्ताची प्रापंचिक जरी चिंता असेल तर तीही पूर्ण करतो आणि पारमार्थिकही चिंता असेल तीही पूर्ण करतो. नाही का, मुळात भक्ताला चिंता असतेच कसली असते. विहिरीला पाणी लागत नाही याची, मुलीचं लग्न होत नाही याची नाही, मग कसली चिंता असते. पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करेल माझं काय लाज राखी. देव भेटण्याची चिंता असते पण चिंतन केलं तो परमात्मा तिथे हजर होतो, तीही चिंता राहत नाही. ऐसे चिंता करी सदा सर्व काळ रात्र दिवस हे चितळ. म्हणजे त्याची प्रापंचिक ही चिंता मिटून टाकतो. तुम्ही आम्ही पहा ना आपल्या व्यवहारातले, तुम्ही आम्ही पहा बस, बाकीचं जाऊ दे आपलंच कीर्तन करा.
देव कीर्तनकारांची ही प्रापंचिक चिंता मिटवून टाकतो, कारण ठरलेलं आहे जो चिंतन करतो त्याची चिंता भगवान वाचतो. पहा मी तुम्हाला सांगतो, हरिभजन के 3 गुण आहे. हरपई लागत पाव, खाणे को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ जाओ. म्हणजे एखादा नामधारक कीर्तनकार असेल तर लोक त्याला चांगलं चांगलं खायला देतात, सगळे त्याच्या पाया पडतात, आणि एवढं जरी नाही झालं तर आखिर वैकुंठ जाओ, वैकुंठाला जाण्याचा मार्ग. म्हणजे नामचिंतनामुळे सगळेच्या सगळे लाभ प्राप्त होतात, सगळे. मग कीर्तनकार असेल त्याला कामाला जायची गरज नाही का, त्याची चिंता भगवान वाचतात. म्हणजे भौतिक चिंता आणि आध्यात्मिक चिंता या दोन्हीचा जर आपण विचार केला तर भौतिक चिंता सांभाळतो आणि आध्यात्मिक चिंता कोणती, तर तुम्हा मला या भवसागरातून तारून नेण्याची जबाबदारी तू पाहतो. श्लोक सांगून 12व्या अध्याय, तेषा हमं समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामी नचरापार्थम मय्या वेशित चेतसा. नाही का, सगळ्या ओव्या पाहून घ्या मग लक्षात येईल. नाही काय म्हणते तुम्ही सांगा ना, नाही वेळावर काय म्हणते पाठ नसेल तसं समजा, का सांगतो किंबहुना धनुर्धरा जो ये मातेची अवदरा, तो मातेचा सोयरा ये तुला देवी मितया जैसी असती तैसिया, कळीकाळ नोकुनिया घेतला पटा, एरवी तरी माझी भक्ता. आणि काय संसाराची चिंता समर्थाची कांता, कोराण तैसे ते माझे कलत्र हे जाणीले, कायसनी लजे तयाचे. जन्म मृत्यूच्या लाटी धळमती या सृष्टी, ते देखोनी पोटी ऐसे झाले. भवसिंधूची माझे कवणासी दाखवून उपजे, ते तर जरी की माझे बिहती. म्हणून का पांडवा मूर्तीचा मेळावा, करुणी त्यांची या गावा धावत. नामाची असस्त्रवरी नावा या उधारी, ते सजोनी या संसारी तारू झालो. सडेज देखिले ध्यान कासे लावले, परिग्रही घातले तनियावर. प्रेमाची पेटी आणली बांधुनी पोटी, मग आणले तटी सायुज्याची. एरवी तरी माझी या भक्ता, म्हणून गा माझी या भक्ता. नाही एकही चिंता तया ते समुद्रता अति मी सदा. मी म्हणजे मी नाही, भगवान छातीला हात लावून सांगतात त्याला कसलीही चिंता करायची काही गरज नाही, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पण त्या करता आवडीने भावी हरिनाम येसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. घड्याळी पुढे सरकत चाललंय तसं आपणही पुढे सरकलं पाहिजे, नाही का. तुम्ही पुढे सरका, मागच्याने जागा होत्या. विठाला परमेश्वराचं जर आपण चिंतन केलं तर आपली चिंता तो वाहतो. पण काही काही माणसांना अशी सवय असते प्रत्येक गोष्टीत खोड काढायची, दोष काढायचे. नाही, प्रत्येक गोष्टीत काही काही माणसं असतात दोष काढणार, आणि दोष काढणारी माणसं कधीच पुढे जात नाही, कधीच नाही. नाही तर एक जण होतं बरं का, ते टक्कल पडले. टक्कल त्याला संस्कृत मध्ये शब्द आहे खलवाटो, म्हणजे ते बाजूला केस असतात आणि मध्ये टक्कल. ते आठवलं मला एक त्याच्यावरून. आमच्या गावात एकाच आहे, त्याला सगळ्या पोरांनी नाव काय ठेवलं माहिती का आपल्या आगरी भाषेत, गारोंडा. ते आठवलं म्हणून दिलं प्रगट करून. आणि ते खलवाटो, आणि दुपारचे 2 वाजलेले बरं. तुम्ही तुमच्याकडे कोणी असेल त्याला नाव नका ठेवू. दुपारचे 2 वाजलेले, कडक ऊन पडले, टोपी घालून. आणि टोपी पण शरददादा जिथे टक्कल आहे ना तिथं बरोबर फाटलेली होती. आणि उन्हाने चाललेला असताना व्याकुळ झाला आणि एका झाडाखाली गेला. बेलाचं झाड होतं, बेलाचं. आणि त्या झाडाच्या बुंद्याखाली बसला. आणि समोर भोपळ्याचं वेल होतं, भोपळ्याचं. आणि झाडाखाली बसल्यानंतर क्षणार्धात विचार केला, त्या भोपळ्याकडे बघितलं. ते वेल, ते छोटस वेल आणि एवढा मोठा भोपळा. आणि सहज वरती लक्ष गेलं, बेलाच्या झाडावर एवढंसं फळ होतं. आणि मग त्यांनी अक्कल चालवली. काय देवाला कळतं की नाही, एवढं मोठं झाड आणि त्याला एवढंसं फळ, एवढासा वेल, त्याला एवढा मोठा भोपळा. काय देवाला कळतं की नाही काय. देव मनात म्हणतात का माझी अक्कल काढतो का, आम तुला अक्कलच दाखवतो. देवाने काय केलं, वरती असलेलं एक सगळ्यात मोठं फळ 1/2 किलोचं बरं का, आणि जिथं टक्कल पडलेलं होतं बरोबर तिथं पाडलं. पाडल्याबरोबर लगेच टेंबूळ बाहेर. आणि मग डोकं चाललं, देवा तुझंच बरोबर आहे रे बाबा, तुझंच बरोबर आहे का. हे जर का तिथं असतं येड्या बाबडीचं सरपण इथंच आणावं लागलं असतं का.
अरे बाबा देव सगळं जाणतो, सगळं जाणतो, म्हणून खेद करू नको, परमेश्वर सगळं नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद पती लक्ष्मीचा जाण तसे, कारण देव सगळं जाणतो, देव जाणता, देव जाणता सगळं काय जाण, आणि देव करतो ते सगळं बरोबरच असतं, नाही देव करतो ते बरोबर नाही. एक जण रेल्वेत कामाला होता, रेल्वेत, आणि नेहमी म्हणायचा देव करतो ते बरोबर, देव करतो ते बरोबर. पारमार्थिक होत तो, सांगायचा मला कामावर यायला उशीर होतो, गाथा ज्ञानेश्वरी पारायण करायला मिळत नाही, आणि सारखं म्हणायचं देव करतो ते बरोबर. पण एक दिवस अपघातात त्याचे पाय गेले 2. मग सगळे मित्र आले लगेच जखमेवर मीठ चोळायला. तू तर सांगतो देव करतो ते बरोबर, देव करतो ते बरोबर, तू सतत त्या परमेश्वराचं चिंतन करतो, मग आम्ही तर कधीच नाही, मग आम्ही तर चांगले, तुझं तर पाय गेले. तो म्हणतो देव करतो ते बरोबर का, मला नेहमी यायला उशीर व्हायचा, धावपळ व्हायची, पण आता फक्त टेन्शनवर काम भागून जाईल, घरी सुखाने पारायण करेन, गाथा ज्ञानेश्वरीचं वाचन करेन. का देव करतो ते बरोबर. नाही तर सगळ्यांना एक उदाहरण माहित असेल, मला आता येता येता गाडीत सुचलं म्हणून सांगतो बरं. एक बादशाह आणि बिरबल, तर लक्षात येईल तुमच्या पुढचा कार्यक्रम. बिरबल सारखा म्हणायचा बादशाहला, देव करतो ते बरोबर, देव करतो ते बरोबर. आणि एक दिवस राजाचं बोट कापलं, नाही बोट कापलं, तरी सुद्धा बिरबल म्हणा देव करतो ते बरोबर, देव करतो तो बरोबर. राजाला राग आला, एवढ्या माझ्या वाईटावर आहे का, देव करतो ते बरोबर, माझं बोट कापलं म्हणतो देव करतो ते बरोबर. रागाच्या भरात तुरुंगात टाकलं, तुरुंगात. आणि एक दिवस शिकार करण्याकरता गेला बिरबल तुरुंगात, आणि तिथं गेल्यानंतर बिल्लांनी पकडलं आदिवासी, आणि म्हटलं चांगला तरणबांड आहे आणि सुकुमार आहे, आपल्या देवीला बळी द्यायला चांगला आहे. नेलं त्याला तिथे, आणि नेल्यानंतर विनीत महाराज आता बळी द्यायचं म्हणून तपासणी करावी लागते. म्हटलं चांगलं आहे का पाहून घ्या, कुठं खर्चटलेलं कुठं वर वाढलेलं. तपासणी केली तर अंगठा कापलेला होता. त्यांनी सांगितलं रिजेक्ट, हे चालणार नाही, देवीला गोष्ट चालत नाही, त्याला सोडून दिलं. लक्षात आलं, आणि आल्याबरोबर बिरबलाच्या पाया पडला. बिरबला तू बोलत होते बरोबर,
देव करतो ते बरोबर. पण हे मला कळलं नाही, मी तुला जेलमध्ये टाकलं तर तू म्हणाला तू करतो ते देव करतो ते बरोबर. अहो देव करतो ते बरोबरच आहे. जर का तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं तर मी तुमच्या बरोबर तिथं शिकारी करता आलो असतो. त्यांनी तुम्हाला सोडलं असतं मला धरलं असतं. देव करतो ते बरोबर नाही. म्हणून नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत नाही. एवढंच नाही तर सगळ्या जीवांचाही सांभाळ करण्याचं काम करतो. सगळ्या जीवांचा, सगळ्या जीवांचा करीतो सांभाळ. सगळ्या ज्याने जन्म दिलेला आहे, ज्याने पोट दिलं, पोट भरण्याची जबाबदारी सुद्धा सांभाळा. जब दाते न तथेव दूध देते हो, नाही का. म्हणजे दात नव्हते तेव्हा ज्याने दूध दिलं आणि दात आले त्यावेळी ज्याने अन्नाची व्यवस्था केली तो सगळ्यांचा सांभाळ करतो, सगळ्यांचा. आणि म्हातारपणातही जबाबदारी सांभाळतो. म्हणजे लहानपणी बाळाला दात नसतात तेव्हा दुधाची व्यवस्था. पण बाळ थोडस मोठं झालं की मग देवाच्या लक्षात येतं दुधावर भागण्यासारखा याचा कार्यक्रम नाही. मग त्याला चांगलं ग्लुकोजचं बिस्किट खाता यावं म्हणून त्याला दात देतो. त्याला काय म्हणतात, दूध दात. पण तेही दूध दात जवळजवळ 10-11 वर्षापर्यंत ठेवतो. आणि मग देवाच्या लक्षात येतं बिस्किटावर भागण्यासारखा याचा कार्यक्रम नाही, याला चांगलं चांगलं खाता यावं लक्षात येतं. म्हणून त्याला मजबूत दात देतो, मजबूत. आणि ते सुद्धा 75-80 पर्यंत माळीबाबा ठेवतो आणि नंतर तेही पाडतो. मग काही माणसं म्हणतात तुमचा परमात्मा जर दयाळू आहे तर आमची दात पाडण्यात त्याचा काय फायदा आहे. अरे फायदा नाही रे, तो तुमची काळजी घेतो. काळजी का? देवाला माहित आहे म्हातारपणामध्ये याचा जठराग्नी मंद झालेला आहे आणि तरुणपणासारखं सवयीनुसार काही खाऊन अपचन होऊ नये म्हणून तो परमेश्वर दात पाडतो. पण माणसं अशी हुशार घटना दुरुस्ती करतात, नवीन कवडी बसवतात. अरे पण तो तुमची काळजी घेतो. त्याने तुझी काय चिंता, त्याने तुझी काय नाही चिंता, त्यानंतर आठवो वाचतो आणि सांभाळी करतो. आनंद बाबा नाही का, राहे त्या अनंता आठवणी सांभाळी करतो. नाहीतर एकदा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुष्काळ पडला तेव्हा, दुष्काळ. आणि दुष्काळ पडल्यानंतर राजाला चिंता आहे प्रजेची म्हणून त्यांनी काय केलं, डोंगर फोडण्याचं असं काम सुरू केलं. त्या निमित्ताने सगळ्या समाजाची भोजनाची व्यवस्था. आणि एक दिवस संत रामदास स्वामी तिथं आले आणि आल्यानंतर सांगितलं शिवा हे चांगलं केलं. त्या निमित्ताने सगळ्या लोकांची पोटं भरते. तेव्हा शिवराय का म्हणा, महाराज राजा आहोत आम्ही आणि प्रजेची जबाबदारी आम्ही सांभाळ. मग लक्षात आलं रामदास स्वामींच्या माझ्या शिवाला कुठेतरी थोडासा अभिमान झाला म्हणून त्यांनी सांगितलं शिवा हा मोठा दगड आहे ना तो जरा फोडा.
10-5 माणसं बोलवा, तो दगड फोडा. आणि बोलवली माणसं अंदाज आणि दगड फोडला आणि फोडल्याबरोबर काळा दगड आणि त्याच्यातून एक बेंडकुळी उड्या मारत मारत निघाली. राजा आश्चर्यचकित झाले. म्हणजे महाराज, या काळ्या पाषाणातून ही बेंडकुळी जिवंत बाहेर आली? संत रामदास स्वामी म्हणाले, तेच विचारतो, हिचा डबा काय तुमच्या घरून येत होता का? राजे, तुम्ही निमित्त आहात, सगळ्यांचा सांभाळ करणार तो परमेश्वर आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझं मोकल येईल ऐसा नाही, तुझा अवेर करेल असं नाही. नाहीतर एक चोर, बरं का, चोर मागे पोलीस, चोर मागे पोलीस, आणि चोर पळता पळताने ऋषीचा आश्रम गाठला आणि आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता, पण ते ऋषी बाहेर टाकलं होते. आजच्या दिवस राहू द्या, आजच्या दिवस राहू द्या, आजच्या दिवस माझ्या मागे पोलीस, तू चोर आहेस, बाहेर. ते बाहेर टाकलं होते, आत घुसत होते. एवढ्यात आकाशवाणी झाली, मत निकालो उसे, रहने दे आज का दिन. ते चोर आहे. आकाशवाणी सांगितलं म्हणजे देव आहे. ये जब पैदा हुआ था तभी मुझे मालूम था ये चोरी करने वाला है, फिर भी आज तक मैं उसे भूखा नहीं रखा और तो साधू होकर उसे अंदर नहीं ले. म्हणजे सगळ्यांचा सांभाळ करणार तो परमेश्वर. मग कोणी असू दे, तुम्ही त्याचं भजन करा अथवा नका करू, तो सगळ्यांचा सांभाळ करतो. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझा हा वेळ करेल यात म्हणत नाही, तुझं मोकालील ऐसे नाही. म्हणून खेद करत राहू नको, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे. मग तुझ्या जीवनामध्ये जशी स्थिती असेल त्या स्थितीमध्ये राहा. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. 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 जैसी स्थिती आहे तैशा परी जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. कारण सगळ्यांना पाठे दाने दाने पर लिखा होता है खाने वाले का नाम. तुझे की रोटी तुझको ढूंढी दिल में रखे आराम. दाने दाने पर लिखा होता है खाने वाले का नाम. अन्नमान धन येतो प्रारब्धा व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. नाही का, या नाही जशी स्थिती असेल त्या पद्धतीत राहिलं पाहिजे. नाहीतर साधू लोकांच्या बाबत जर आपण विचार केला तर ज्या स्थिती आपल्याला जशी प्राप्त होईल त्या स्थितीत राहतात. नाही तर एका नावेत 25 प्रवासी बसले होते, 25, आणि नाव जवळजवळ 1 किलोमीटर आतमध्ये गेली पाण्यात. आणि पाण्यात गेल्याबरोबर हे वादळ सुटलं.
आणि वादळ सुटल्याबरोबर नावाड्याने विचारलं, पोहता येतं का कुणाला? सगळे म्हण नाही. मग आता एक करा, भजन करा, त्याचं चिंतन करा. सगळेजण चिंतन करायला लागले. पण एक भगव्या वेशाचा साधू तिथे बसलेला होता त्याच्यात. तो भजन करत नव्हता. त्याने काय केलं, ते कमंडलू घेतलं आणि बाहेरचं पाणी आतमध्ये टाकायचं. बाहेरचं पाणी आतमध्ये. लोक म्हणू लागले, हो हे काय करता तुम्ही? म्हटलं मी साधू आहे. साधू आहे का माणसं मारायचा ठेका घेतला का तुम्ही? बाहेरचं पाणी आतमध्ये टाकता. तेवढ्यात वादळ थांबलं. वादळ थांबलं आणि मग नावाडी म्हणाला, भजन सार्थकी लागलं तुमचं, वाचलो आपण. वाचल्यानंतर तो भगव्या वेशाचा साधू होता, तो काय करायला लागला, आतलं जे पाणी होतं तो बाहेर टाकाल. आतलं पाणी बाहेर, मगाशी बाहेरचं आत टाकत होता. लोक म्हणाले, हे बाय नाटके बाय, मगाशी बाहेरचं पाणी आत टाकत होता आणि आता आतलं बाहेर टाकलं. म्हटले काय करतो? म्हटलं आम्ही साधू आहोत. मग देवाच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवणे आम्हा साधू लोकांचं काम आहे. म्हटलं मग अशी पाणी बाहेर काढत होता, काय इच्छा होती? म्हणजे देवाची इच्छा होती, 25 प्रवासी मारायचं ठरवलं नाही का, तर आपले 5-25 कमांडो त्याच्यात पडू दे. बरं आता वाचवायचं ठरवलं तर आता वाचवण्यामध्येही 5-25 कमांडो आपलेही पडू दे. म्हणजे जशी देवाची स्थिती असेल त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहावे, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. ठेविले अनंते तैसे चिराहावे, ठेविले अनंते तैसे चित्ती असू द्यावे समाधान. नाही का, आता हे मी का गायन केलं तुम्ही गावा म्हणून, नाही का, नाहीतर आमचे अमित ना अजय नाही
तर गायकाचं पोरग रडलं तरी ते स्वरात रडत. आता ही सगळीच गायनाचार्य किती गायनाचार्य आहेत आज, आणि चरण 5 आहेत तसे समजा, पण त्यांनी एक चांगला समन्वय साधला, सगळ्यांनी वाटून घेतले. नाही तर मध्येच हे उडी मारतं ते उडी मारत, चांगला समन्वय साधला. नाही तर कधी कधी होतं असं, याला वाटतं ते म्हणत, त्याला वाटतं हे म्हणत ना, कोणीच म्हणत नाही. अहो व्यवहारामध्ये पण असंच घडतं कधी कधी. समजा 4 सुना असू द्या आणि स्वयंपाक करायचं ठरलं तर तिला वाटतं हिनं मीठ घातलं असेल, हिला वाटतं तिनं. कोणीच मीठ घालत नाही, स्वयंपाक आळणी. आणि सासू रागावते, आणि रागावल्यानंतर मग चौघी तयार मीठ घालण्याकरता जेव्हा. आता दोष सुनांचा नाही, दोष सासूचा. मग तिने सगळ्यांना बोलवलं, आजचा स्वयंपाक तू, उद्याचा तू, परवाचा तू, वाटून नाही का, तसं वाटून दिलं पाहिजे. नाही तर होतं असं कधी कधी, तुम्हाला आले काय ते अनुभव आले अंगात या जगात येत असत. नाही तर एखाद्याला 4 मुलं असू द्या, बाप जाऊ द्या वैकुंठावर, आणि मग तिथं कीर्तन असतं रात्रीला, 4ही भावंड एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात. त्याला वाटतं याने दिलं असं, याला वाटतं त्याने. आता कळलं तुम्हाला, कोणीच देत नाही बुवा तसा, ते कोणाला पाहून सांगत नाही. पण तुम्ही चांगला समन्वय साधला नाही. आता शेवटचं राहिले ते ठरवून घ्या बरं का. जैशी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तूप आहे संचितात. जसं संचितात आहे त्या पद्धतीने घडणारच आहे. आणि देव ठेवील तैसे राहावे, आणि तसंच राहतात माणसं. राहावंच लागतं. पण राहत असताना कुरकुर करीत राहतात. देवाने हे वर नाही केलं, देवाने ते वर नाही केलं. पण देव ठेवील तैसे राहावे, आणि चित्ती असो द्यावे समाधान. नाही, आणि ही कुरकुर थांबण्याकरताच हे सगळं कीर्तन आहे की नाही. कीर्तन कशा करत नाही. परमार्थ कीर्तन म्हटलं की वंगण आहे. वंगण व्यवहारामध्ये जसे काही एखादी बैलगाडी, आता तो काळ संपला समजा, बैलगाडी चालायची आणि बैलगाडी चालायची, त्याच्यामध्ये जर ते वंगण नसेल तर ते कुरकुर कुरकुर आवाज करतं. पण एकदा का वंगण घातलं की ती कुरकुर थांबते. तसं संसारामध्ये माणसं असताना सारखे कुरकुर करीत राहतात, पण कीर्तनात आलं इथं बसले की समजत देव ठेवील तैसे राहावे, त्याच्या सत्तेने चालतं, आपलं काही चालत नाही, कुरकुर थांबते. म्हणजे कीर्तन हे वंगण आहे. विठाल विठाल. कौतुक तूप आहे संचितात. जसं संचितात आहे त्या पद्धतीने घडणार नाही का. नाही तर क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध हे पाठ आहे सगळ्यांना. क्रियमाण म्हणजे आपण जे सध्या करतो ते, संचित म्हणजे जे साचलेलं आहे ते, आणि प्रारब्ध हे भोगावं लागतं. शेतकरीच्या भाषेमध्ये सांगतो, शेतामध्ये जे उभं पीक आहे ते क्रियमाण, कणग्यात साचलेलं आहे ते संचित आहे, आणि जे आपण गिरणीवर दळायला नेतो ते प्रारब्ध आहे. आणि प्रारब्ध हे भोगण्या करत असत. आणि प्रारब्ध हा बदल करण्याची ताकद तुमच्या आमच्यात नाही. तुमच्या आमच्यात नाही, यात नवल नाही. देवाधिकांना सुद्धा भोगावं लागलं. नामा म्हणे कर्म रेखा देवाधिका त्यांना सुद्धा भोगावं लागलं. म्हणजे प्रारब्ध हा बदल करण्याची ताकद तुमच्या आमच्यात नाही, यात नवल नाही. त्या परमेश्वरामध्ये सुद्धा नाही. मग त्या परमेश्वराच्या कृपेमध्ये नाही तर पहा, एका वाक्यात एक उदाहरण सांगतो लगेच येतो शेवटा. सगळ्यांना माहित आहे ज्याचं नाव आहे तो श्रीराम, आणि ज्यांनी घेतलं ते मारुत. म्हणजे ज्यांच्यावर कृपा झाली ते मारुत. ज्यांनी नाव घेतले ते, ज्यांचं नाव आहे ते श्रीराम, लंकेमध्ये जात असताना म्हणता भाऊ पुलावरून चालत गेले नाही चालत. पण ज्यांच्यावर कृपा झाली ते मारवतराव एका उडीत लंकेत गेला. आता तरी डोकं लाव. म्हणजे कृपेमध्ये किती ताकद आहे. आणि ती कृपा संपादन केल्यानंतर प्रारब्ध वशात असलेल्या सगळ्या भोगांचा नाश होतो. आणि त्याकरता नाथ बाबा सांगतात शेवटच्या
अशा सगळ्या भोगांचा नाश करण्याचं सामर्थ्य त्या परमेश्वरात नाही, पण त्या परमेश्वराच्या कृपेमध्ये आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. नाही तर जगप्रसिद्ध उदाहरण सगळ्यांना माहित आहे सुदामजीचं, पण आता वेळ कमी असल्यामुळे ते धावत्या वेगात एका वाक्यात सांगून लगेच पुढे जातो. इंदुरीकर सारखं एकदाच घेऊ, पण काही काळजी पडत. सुदामजी ज्यावेळेस दारात आले, अत्यंत हलाखीची परिस्थिती, कारण सुदाम्याच्या कपाळावर लिहिलेलं होतं विधिलिखित अक्षर श्री क्षय. सुदाम्याचे कपाळी लिहिले विधीने लेखाची मागावी, पण दारात आल्यानंतर कुंकुम तिलक करण्याच्या निमित्ताने सविस्तर सांगत नाही, सगळ्यांना पाठ. अंगठा दाबला ना अक्षर उलट केलं, यक्ष श्री, म्हणजे आजपासून दारिद्र्य संपलं बाबा. सुदामपुरी सोन्याचे करून टाकले, नाही का? सुदाम्याचे कपाळी लिहिले देवाने, आता भिकन मागावे. म्हणजे सुदाम्याचं दारिद्र्य संपलं आणि सुदाम जे श्रीमंत झाला त्याचं एकमेव कारण प्रारब्धात लिहिलेलं होतं दारिद्र्य, पण भगवान परमात्म्याची कृपा झाल्यानंतर सगळ्या भोगांचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. आणि आपल्याही प्रारब्धात प्रपंचाला परमार्थाला ते अनुकूल व्हावं, याकरता परमेश्वराचं नामचिंतन घडावं, याकरता त्याचीही कृपा संपादन केली पाहिजे. म्हणून काय केलं पाहिजे? त्याचं भजन. बरं कसं करायचं? विठोबा रखुमार
आल्यानंतर समाज एक भगवान श्रीकृष्णाच्या दृष्टीने पाहतो नाही, ही जागा आणि ही जागा ज्यांनी मला प्राप्त करून दिली नाही, आपुले पदी बैसवी, हा अनुभव सावरम बाबांच्या कृपेमुळे नाहीतर चरण झालं आपलं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. आणि आज या ठिकाणी मी हा जो काही बोलण्याचा यत्न केला यात माझं काय ही सगळी कृपा सावरम बाबांची बरोबर. आणि त्याचं कारण असं आहे, मी काही परमार्थ करता बाळकृष्ण दादा कुठे साधना केली नाही बरं का, कुठे काही संस्थेत गेलो नाही, पण मोकम करो ती वाचाला म्हणजे ताकद संतांमध्ये असल्या कारणाने आणि सावरम बाबांनी ती कृपा केली माझ्यावर. मला माळ घातली सावरम बाबांनी आणि अनुग्रह दिला बाबांनी, पण खऱ्या अर्थाने कृपा केली. कृपया केली संत जनी बरं का, माझी अलंकारिली प्रीत हे लावेली कीर्तनी तुका चरणी लोळत असे. आणि मी हा जो काही यत्न केला याच्यात सगळी पांडुरंगाची कृपा. आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याचे नाही. आता काय म्हणतील त्यांनी कृपा केली, तू सेवा केली का त्यांची? मी सेवा नाही केली काय नाही, सावरबाबाची सेवा नाही घडली, पण त्यांनी कृपा केली. सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा, सेवा नाही पण त्यांनी कृपा मात्र माझ्यावर केली. आणि ज्यांच्या कृपेमुळे ज्यांच्या मार्गदर्शन नाही का आपण हा उत्सव संपन्न करता, म्हणजे खऱ्या अर्थाने मार्ग दावून गेले. आधी मला तिकडे जायचं, दयानिधी त्यांचं एक मोठ्या प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर हरिमुखी गाता हर परिचिंता त्या नाही मागुता जन्म. अभंगाचा भावार्थ अल्पमतीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळी संपुष्टात येऊन गेलेली नाही. वास्तविक मी अगोदर शब्द दिला होता पुढे जाणार नाही, पण सगळी गायक मंडळी असल्यामुळे मलाही ते अवधान आवडलं नाही बरं. मी तसं माझ्या वेळेत बरोबर होतो, पण गायक वाढले त्याला मी तरी काय करू. तेव्हा त्यांनाही वेळ देणं गरजेचं आहे. सगळी लांबून लांबून आलेली आहेत आणि ही जी सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत ही केवळ वासुदेव बुवाचं कीर्तन म्हणून नाही, तर हेदुटणे ग्रामस्थांच्या प्रेमा खातर नाही. आणि इथं कोणाचंही असं तरी सगळी मंडळी आलीच असते नाही का, कारण 3.5 दिवस आहेत, त्यात हजेरी लावावी लागते आणि तिकडे आपला डोंबिवलीलाही सप्ताह चालू आहे बाबांचा पुण्यतिथीचा नाही का, त्यामुळे तिकडेही जाणं आहे. आज ही सगळी मंडळी या ठिकाणी ग्रामस्थ मंडळीच्या प्रेमा खातर उपस्थित राहिली, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो बरं. आणि माझ्यासारख्या इथे पामराला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. वास्तविक माझा कुठल्या प्रकारचा अधिकार नाही, माझं पामर आहे काय थोरपणा, पायीची पहाट वाहट पायीवर नाही. मला तुमच्या पायाची जागा द्यायला विसरू नका. तेव्हा या निमित्ताने विणेकरी बाबा असतील त्यांनाही सगळ्यांना धन्यवाद. आता सगळीच गायक मंडळी आहेत, एक एकावन्न बळी नाही का, सगळ्यांची नावं घेत राहिली तर 9:30 नक्की होतील. तुम्हाला जेवायला उशीर नाही का, नका नाही गोपनाथ बाबा कोणाचंच नाव घेत नाही का, सगळ्यांची नावं ठेवून देत. बस तुमचंही ठेवतो. सगळ्यांना धन्यवाद, सगळी पुरुष मंडळी, कारण आपण सगळी मंडळी सावरम बाबांचे अनुयायी आहेत. तेव्हा आणि तसं पाहिलं इथं आल्यानंतर आभार मानायची काही गरज नाही, कारण जो तो आलेला आहे आपली आपण करा सोडवणूक नाही, आपली आपण सोडवणूक करण्याकरता आलेलं आहे. तेव्हा सगळ्यांचा औपचारिकता म्हणून आभार मानतो. चालू असलेला हा जो अखंड हरिनाम महोत्सव 3.5 दिवसाचा, यंदाचा हे 47वे वर्ष नाही का. आता पुढे 3 वर्षांनी सुवर्ण महोत्सव येतोय, त्याची वाटचाल 5 शताब्दीपर्यंत जाईल याबाबत काही शंका नाही. पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू राहू ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि माझ्या वाणीला विराम देणे, आपली बोलण्याच्या अगोदर काही चुका झाल्यास त्याकडून क्षमा करा. बालक गोवडावली का वापडायचं कपावली ते चोजोप्रणी मावली मी म्हणूनच लेकरू वाचीने बोले तुमचे कृपाळक पण देतील ते चैल ऐसे जाणून आलं की बरोबर. हे प्रेमाचं बोलणं आहे, अधिकाराचं काय बोलणं नाही. जाता जाता एकच करा, तुका म्हणे जपा मंत्राच्या अक्षरी सोपा विठाल जय.